सकाळच्या नाश्त्याला मी माऊसाठी इकडे थालीपीठ करून दिलं होतं पौष्टिक, आणि त्यानंतर मी इकडे साडी नवीन आणलेली कशी दिसते हे वेअर करून पाहिली होती. आणि दुपारच्या जेवणात बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि कांद्याची चटणी असं केलं होतं. आणि त्यानंतर मी घर सगळं आवरून घेतलं होतं स्वच्छ. आणि दुसऱ्या दिवशी वाढदिवस म्हणून आदल्या दिवशीच प्लॅनिंग चाललं होतं की कुठे बाहेर फिरायला जायचं, पण जसं ठरवतो तसं अगदीच होत नाहीये. तसंच माझ्या बाबतीत झालं होतं. वजीरला खूप जास्त ताप आला होता, त्यामुळे त्याला हॉस्पिटलला आणलं होतं. आम्हाला असं वाटलं औषधं देऊन पुन्हा घरी पाठवतील, पण डॉक्टरांनी त्याचा ताप चेक केला तर त्याला 104 किंवा 105 असा ताप होता. मग डॉक्टरांनी त्याला लगेच ॲडमिट करायला आम्हाला सांगितलं आणि वजीरला आम्ही ॲडमिट केलं. पण वजीरचा जो चेहरा पडला होता ना, ते पाहून मलाच खूप वाईट वाटत होतं, कारण त्याला या जगात आमच्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. आणि हो, वजीर आमच्या घरातलं एक डॉग नसून तो आमच्या फॅमिलीतला एक हिस्सा आहे, कारण तो आमच्या आयुष्यात आल्यापासून आमच्या कुटुंबाचा एक चौकोन पूर्ण झालेला आहे. आणि घरी आल्यावरती कोणालाच भूक नव्हती आणि कोणाला जेवायची सुद्धा इच्छा नव्हती. मग फक्त वरण भात आणि बटाट्याची भाजी केली होती. आणि दुसऱ्या दिवशी मला केस धुवायचे होते, त्यामुळे तेलामध्ये मी इकडे 5 लवंगा आणि थोडीशी रोजमेरी टाकून घेतली होती आणि तेच तेलामध्ये कडवून मी डोक्याला लावून घेतलं होतं. आणि असं संपवलं मी माझा